दुनिया सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. अरे केवढा गुंता केलाय ह्याचा, सुटतच नाहीये. माझे तर पार गाल दुखायला लागले फुगे फुगून फुगून. आता चाई धडपीत येत नाही. कुणी आहे का घरात? बाप रे रेश्मा, हुबेहूब निकमाजींचा आवाज काढला तू. आवाज नाही काढला, साक्षात निकमाजी आत आली. या ना आजी. वा वा, या. या. ये. तुम्ही ना आजी बसा. बरं बरं. अगं असू दे असू दे. हे बघ. मी पाणी आणते. हा अगं मला पाणी नकोय ग. अहो पाणीवाली बाई आहे ती, पाणी दिल्याशिवाय कुणाला सोडत नाही. हो अगदी बरोबर आहे रे बाबा. काही नाही, दार उघडं दिसलं म्हणून मी आत आले. हा. म्हटलं बघूयात तरी आपली जनरेशन नेक्स्ट काय करते ती. काय रे, कसला उत्सव आहे? नाही नाही, उत्सव नाहीये, बर्थडे पार्टी आहे. बर्थडे? हा. कुणाचा? नाही काही सरप्राईज वगैरे आहे का? नाही हो, सरप्राईज वगैरे काही नाहीये. आणि आमच्यातला कुणाचा बर्थडे नाहीये. त्याचं काय आहे, माझा एक मित्र आहे, त्याच्या मुलाचा बर्थडे, तर ते पार्टी अरेंजमेंटची जबाबदारी सगळी मी घेतली. पार्टी म्हणजे डीजे वगैरे असणारच. हो हो. ए मन काय खाली घालतोयस? अरे डीजे पाहिजेच, नाच झालाच पाहिजे. हा अरे मी तर नेहमी सांगते सोसायटीतल्या बायकांना, हळदी कुंकाच्या वेळेला आपण जरा डीजे आणूयात आणि नाचूयात. अरे ताल धरायचा आणि उतार वयातल्या शिथिलपणाला म्हणायचं नाच, जिंकी चिकी जिंकी चिकी जिंकी चिकी रे जिंकी चिकी जिंकी. वा वा वा, क्या बात आहे. काय बोललात आजी. मी तुम्हाला सांगतो, मला सुद्धा फार आवडतं डीजे वगैरे. पण आमच्या लहानपणी आमच्या घरातले मला साखर द्यायचे बर्थडेच्या दिवशी आणि म्हणायचे जा खेळायला. अरे रे नाही, पण तू ही एवढी मोठी ऑर्डर घेतलीये, जमतंय ना सगळं? हो, काहीच प्रॉब्लेम नाही आजी. आम्ही सगळे एकत्र आहोत ना. मी, रेश्मा, ॲना, मीनल, सुजय, कैवल्य. छान हं? छान वाटलं. सगळे कसे एकमेकांना अगदी धरून असतात. जगद्गुरु साईरांनी म्हणूनच ठेवलंय, साथी हात बडाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हात बडाना, साथी हात बडाना. आशू, काय झालंय? काही नाही, ते सिंगर नाही मिळाला ना अजून, ते आठवलं एकदम. तू नको काळजी करूस, आपल्याला मिळेल सिंगर. तू खाली फेरी मारून येतोस का? मी करते उरलेलं काम. रेश्मा, सिंगर 100 भेटतील ग, पण कैवल्य असला पाहिजे होता आपल्या बरोबर. क्या हुआ आईला तेरा वादा. काय चाललंय? हं? कोणी खरंच गातय का मला आवाज ऐकू येतात मी सिंगर शोधते म्हणून? वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ याद काय बस बस दादा, सुंदर श्याम सुंदर गातोस तू. पण मला एक सांग,
दुकानातून हाकलून दिलेल्या कस्टमर सारखा बाहेर का बसलाय तू? हकलूनच दिलाय रे मला. कोणी? त्या प्रगल्भाने तिच्या आयुष्यातून हकलून दिलाय. ए वेड्या, अरे तिच्यासाठी काय एवढं रडतो तू? हा, अरे आवाज इतका सुंदर आहे तुझा, टॅलेंट आहे तुझ्यात. तिला कळली नाही रे तुझी किंमत. हिरा आहे तू, हिरा. अरे तूच माझा मित्र आहेस, माझा मित्र. तेच म्हणतोय, मीच तुझा खरा मित्र आहे. आणि तुझी खरी जागा इथे नाहीये, वर आहे, टॉप वर. एक काम कर ना, उद्या माझ्या मित्राची एक बर्थडे पार्टी आहे, तिथे तू ये ना तू. हा, आणि गा तिकडे. अरे मग कळेल प्रगल्भाला तुझी खरी किंमत. प्रगल्भा पण येणार आहे तिथे. नाही, चल ना, चल. ए पण ती बघणार आहे, ती बघणार आहे. आणि फक्त ती नाही बघणार, नागावकर सुद्धा बघणार आहे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. हा, कारण आपण शूटिंग करून टीव्हीवर दाखवणार आहे ना. एक काम कर आता, हे गाणं बोल. बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये. बोल. बार बार दिन ये गाए. नाही, चूक तुझी नाहीये, चूक माझी आहे. मैतीच्या सिंगरला लग्नात गायला दिलं तर काय होणार? पण ठीक आहे, कष्ट आहेत, स्ट्रगल कुठे नाही रे. मी सांगतो आता. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए. हे म्हणायचंय, फक्त जरा तालात आणि थोडं सुरात म्हणायचं. हा हा, म्हणशील ना? येस येस येस. अरे पण फेमस होणार तू आता. पण वगैरे काय नाही, फेमस. आपण उद्या सकाळी भेटू. बोल रेवा, कशी आहेस? मी मस्त. आणि आई बाबा? ते ठीक आहेत ग, तू त्यांची काळजी नको करूस. अगं असं काय बोलतेस? अगं म्हणजे ते ठीक आहेत, पण मी फोन केलाय ना, मग माझ्याविषयी विचार ना. बरं बाई, काय म्हणतायत आमच्या बहिणाबाई? ऐक ना ताई, मला ना राकेश जिजूंचा ईमेल आयडी दे ना. ईमेल आयडी? हा. कशाला? त्यांचा ईमेल आयडी तुला का हवाय? अगं दे ना, एवढ्या चौकशा काय करतेस? मला ना तुझी तक्रार करायची त्यांच्याकडे. तुला काही प्रॉब्लेम आहे? तू सांगणार आहेस का? अगं मला केतनचा बायोडाटा सेंड करायचा आहे त्यांना. आणि केतन पण मुंबईला जॉब शोधायचं म्हणतोय. मग त्याला एकदा जॉब मिळाला ना की आम्ही सुद्धा तिथेच येऊ राहिला. मग तुझ्या घराच्या शेजारीच मी सुद्धा घर घेणार आणि तुझ्यासारखं मस्त लाईफ जगणार. नाही नाही, नको, माझ्यासारखं नको. काय? ऐक ना रेवा, मी जरा गडबडीत आहे, मी करते तुला नंतर फोन. वाढदिवस आहे. कोणाचा बर्थडे? अनुष्काचा वाढदिवस आहे. आमचे शेजारी आहेत ना, त्यांची मुलगी आहे अनुष्का, तिचा वाढदिवस आहे, तर त्याची मी तयारी करते. ओके, मी तुला नंतर करू का फोन? ओके ओके, चालेल चालेल. पण तू नक्की मला ईमेल आयडी सेंड कर. वाटलंच तर मेसेज कर. हो, ठेवते. बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू. आईला आता रात्रभर हेच करायचं का काय? ना 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 ना. गरज नव्हती, पण थँक्यू. मी केलं असतं. नाही, परत कोणी असं म्हणायला नको की कलाकारांना काळीज नसतं, त्यांना इमोशन्स नसतात.
पण दाखवायला कशाला करायचं? मनात असेल तर करायचं ना. मनात तसं बरंच काही आहे माझ्या, पण सगळं आत्ता दाखवू शकत नाही, हा प्रॉब्लेम. मनात माझ्याही बरंच काही आहे, पण ती मी दाखवणार. पार्टी सक्सेस करून दाखवणार. आणि ती होणार कारण माझ्याकडे आता श्याम आहे. सॅमचं खाणं आहे का पार्टीत? नाही, श्यामचं गाणं आहे. म्हणजे जे पोटावाट्या निघतं आणि गळ्यातून बाहेर पडतं ते. सुवर, श्याम पार्टीत फोडणार. अरे देखती जाएगी दुनिया जब शाम बजाएगा. जुळलं की सांगतो. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू यू अग्निश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू श्याम सुंदर. ए अरे ती कॅब आलीये, तिच्यात सामान लोड झालंय. ॲना, मिनल चला लवकर. मिनिटाला पैसे वाढतायत त्या कॅबचे. अगं ए हळू ना जरा, शांत शांत. आणि तयारी झाली ना तुझी सगळी? हो झालीच आहे. मग लवकर, नुसती शांत उभी काय, पटापट पटापट. सिबल आहे. ए रेश्मा ऐक ना, चल जरा तुझं काम आहे. ए मिनल चला आता, कुठे चाललात? अरे असं काय करतोस? आम्हाला मुलींना वेळ लागतो तयार व्हायला. तुमच्यासारखं नाहीये कुठलाही शर्ट घातला आणि चालले युद्धाला. अरे बारसा असो, लग्न असो, बर्थडे असो, काही असो, एकच कपडे. आम्हा मुलींना व्हेरिएशन जपावं लागतं, कळलं? हेच व्हेरिएशन आहे ना, जरा अभिनयातही दाखवत जा. ए तू निघायच्या वेळेला भांडण करू नको, डोकं नको फिरू, मी भुसकाट करेन सगळा. हा आणि हेच 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 आज त्या पार्टीत लाज काढू नका, जरा मुलीसारखं वागा. हे भुसकाट करीन, रापचिक डान्स, फाडू जेवण, हे असले शब्द नकोयत. या परिभाषेत बोलायचं नाही. सुजय, आता जर परफॉर्मन्स असेल रापचिक तर म्हणणारच ना रापचिक. तू का प्यार, चल ग. आशू तुझं काय आता? ए मेकअप करतोय, थांब ना. मेकअप? हे बघ, मी रेडी आहे. माझा मेकअप नाही, याचा मेकअप करतोय. शेवटी बनी दिसणार आहे ना तिकडं. हा तू दिसणार तिकडं. काय झालं, डोळ्यात चिपड झाली का? आता साफ करतो ना मी आहे ना. सुजय कशी दिसते मी? दिसते ना डिक्टो मॅजिशियन. एक नंबर दिसतेस. लवकर चल आता. आशू तुझं काय आहे यार? ए हे बघ, माझा काहीच प्रॉब्लेम नाही, मी रेडी आहे. एकदा बनी रेडी झालं की आपण चालले. मिनल रेश्मा कुठे आहेत? मिनल रेश्मा आलो 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 आलो. ये ना. आयना कशी दिसते मी? वाव मस्त. मिनल मस्त दिसतेस. चल आता. ए सुजय नीट सांग बर का, कशी दिसतेय? खूप छान दिसतेस, खूप सुंदर दिसतेस, खूप गोड, पण खूप उशीर करतेस. फटके देईन मी आता. चल लवकर. रेश्मा टर्न कर. वाव गजरा आहे ना. एक सेल्फी. सेल्फी हा आजार आहे असं मी आज डिक्लेअर करतो. ए चला घाई करा ते जग चला मेसेज चला यायला लागले. चला चला पटकन चला. चला. तुम्ही तिघी अप्रतिम दिसताय. आशूज एंजल्स दिसताय. हा ए किंजलच माझी एंजल आहे, या नको. अरे हो रे. चल आता. हा चल 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 चल. कुठे? 1 मिनिट. अरे हे कशाला आता? एनर्जी एक्सचेंज. हात ठेव. चला 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 पटकन चला. पटकन चला. चला. 1 मिनिट. काय आता? आशू चल आता, वेळ नाहीये. कैवल्य, बोल आशुतोष. तू पार्टीत आला नाही ना, तरी सुद्धा आम्ही पार्टी वाजवणार. बरोबर आहे. नाही, पार्टीमध्ये तुम्हाला शोभा येईलच, पण शोभून दिसायचं असेल ना तर किमान कपडे तरी घाला रे प्लीज. काय खराब रे या कपड्यांमध्ये? प्लीज पॅन्ट घालशील का रे आशुतोष? चला तुम्ही चला.
अग्निश, तुला हॅपी बर्थडे म्हणू की ऑल द बेस्ट? हे सगळे तुझी पार्टी वाजवणार आहेत. झुक 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 झुक. चला रे, एकदम सांभाळून, हळू हळू हळू. हा, झुक 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 झुक. आले का डब्बे? आले का डब्बे? ए, चला कोल्हापूर, सोलापूर. काय सर? काय कोल्ड्रिंक जरा कमी फिरव. हो सर, पाणी पाणी जास्त फिरव. चालेल. कोल्ड्रिंक लहान मुलांच्या तब्येतीला वाईट असतं. अच्छा, आणि 10-12 बाटल्या चुरल्या. थँक्यू. यू वेलकम मॅम. कमी फिरव. हो सर. ए अगं काय काय दुष्काळातून आलीस का? नाही, मी घरून आली आहे. आपण दोघं एकत्र झालो ना. है ना, मी तुझ्या कोल्ड्रिंक पिण्याविषयी बोलतोय. तुझे असं पितेस ना कोल्ड्रिंक, त्याला गटा गटा पिणे असं असं क्रियाविशेषण आहे. माणूस जेव्हा हे असं पितो ना एखादं पेय, तेव्हा एकतर तो तहानलेला असतो, घाईत असतो, किंवा तो हावरट असतो. माझं नाही, यातलं कायच नाहीये सुजा. मग का असं पितेस? सुजा, मला ना खूप टेन्शन आलं ना की खूप पाणी प्यायची हॅबिट आहे माझी. म्हणजे स्कूलमध्ये वगैरे एक्झाम वगैरे असायच्या ना, तेव्हा माझ्या पोटात गोळा यायचा, तेव्हा मी असं गट 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 पाणी प्यायचे. तुझ्या खूप कोल्ड्रिंक पिलं तरी पण टेन्शन जात नाहीये. मी नको करू का जादू? नाही नाही, ते टेन्शन जात नाहीये कारण तू कोल्ड्रिंक पितेस. आता तू पाणी पी, भरपूर पाणी पी, म्हणजे तो टेन्शनचा गोळा विरघळेल. आणि आता कच खायची नाहीये आपण. आता आपण मस्त करायचंय. कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आज तुझ्या जादूमुळे लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे. ए, लोन फिटतं माहित आहे, पारणं कसं फिटतं? आलोच मी. पाणी. पुर पुर पुरे. ए ए थांबा. ए अरे थांबा. ए इंजिन दमलं. इंजिन दमलंय. चॉकलेट आहेत इंजिन कडे. कोणाला पाहिजे? हा घ्या. चला चला, चॉकलेट घ्या आणि पळा. चला 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 चला. हा चला 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 चला. अरे ए, कोण आहे? कोण आहे? चल चॉकलेट दे चल. चॉकलेट संपली बेटा. अरे मारतोय कशाला? त्यांचा बर्थडे, माझा बर्थडे ना, ते चॉकलेट मला पहिले मिळाले पाहिजे ना. अरे हा तर जगतापांचा अग्निश. ए अरे हा वडिलांपेक्षा टेरर. अरे अग्निश, अग्निश ऐकून घे ना. अरे असं मारायचं नाही, मी मोठा आहे की नाही. जोपर्यंत तुम्हाला चॉकलेट नाही देणार तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. अरे सोडे. ए सोड. ए सोड. सोडे अग्निश. अरे ए वाचवा. ए वाचवा. ए वाव यार, किती क्लास टचअप केलायस तू रेश्मा. हे तू माझ्याबरोबर येशील का शूटला as my personal makeup artist? What an idea! But who's going to pay her? आधी तुझे चेक मिळायचे वांदे, हिला कुठून पैसे देणार आहे? सुजा, यांची पार्टी म्हणून मी गप्प बसते, नाहीतर एक ठोसा दिला असता तुला. एक्सक्यूज मी. ए ठोसा नको मारू. ए ठोसा नको मारू. ए ठोसा नको मारू. अरे तू जगतापांचा अग्निश पेटलाय. एक मिनिट आशू, मला काही कळत नाही, माझ्याकडे तोंड करून बोल. तुझ्याकडेच आहे की तोंड. अरे तू जगतापांचा अग्निश खूप पेटला यार. ठोसे मारतोय कधीपासून. आम्ही मदत केली नसती ना तर जगतापने हेच केलं असतं. आला अग्निश आला. अग्निश. आणि ते तोंड घाल आधी. पास 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 पास. आता पास बर का. अजून पाणी प्यायलीस ना पोट फुगून जलोदर होईल. तुझ्या पाण्याने पण काय होत नाहीये रे. नाही जाते टेन्शन. अगं कशाला टेन्शन घेतेस, आम्ही आहोत ना. ए आहात ना तुम्ही. सुजा, हा यू आर माय बेस्ट फ्रेंड. सो मी प्रॉब्लेम मध्ये असेल तर तू हेल्प करणार ना मला. बोल. सो माझ्यावरची जादू तू करशील सुजा. माझा ना कॉन्फिडन्सच गेलाय.
कॉन्फिडन्स होता कुठे जायला? राणी, पूर्व तयारीशिवाय साधी दाढी करू शकत नाही मी अख्खे जादूचे खेळ करू शक्य नाहीये ते. सॉरी, मी नाही करू शकत. खूप टेन्शन येत आहे. ए बावळट, एवढं टेन्शन कोणी घेतं का? माझ्याकडे बघ ना यार, एवढं परफॉर्म करायचंय तरी नो टेन्शन, पण एकदम रिलॅक्स आहे. ए जा रे, हिला चिल करा जरा, जा. ये, हे मात्र बरोबर बोलले. मग कॉन्फिडन्सच्या बाबतीत आपण मिनलचं उदाहरण ठेवलं पाहिजे. बरोबर. अरे आशूला कुठे पाहिलं काय रे? आयला सांगायचं नाही तर नको सांगूस ना, लपतो कशाला? यायला काय लोचे आहे का कशाला काय कळत नाही यार. अर्चा सॅम, अरे मीच आशू आहे. अरे त्या पोरापासून लपतोय राव. चॉकलेट दिलं नाही तर हाणतोय ठोसे. कसं सांगायचं तर कुठून आणायचं चॉकलेट? गेला का? हु. ऐ. ऐ.